मधुरा सगळी कामं आटपून आपल्या खोलीकडे झोपायला निघाली होती. तो सासूबाई कल्पनाताईचा आवाज आला. मधुरा फारच थकली होती. डोळे मिटायच्या आधीच झोप येत होती. रात्रीचे 11 वाजले होते आणि ती सकाळी 5 वाजता उठली होती. तेव्हापासून क्षणभरही विश्रांती मिळाली नव्हती. तिचं मन तर असं म्हणत होतं की पटकन जाऊन अंथरुणावर पडावं. पण कल्पनाताईंनी बोलावलं होतं म्हणजे त्यांच्या खोलीत जायलाच लागणार. नाहीतर एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरूनही कुरबुर करणाऱ्या कल्पनाताई काही ना काही मुद्दा काढून तमाशा करतील आणि स्वतः मात्र मस्त झोपून जातील. पण बिचारी मधुराची झोप मात्र हराम होते. मधुरा कल्पनाताईच्या खोलीत गेली तर काय पाहते, तिचा नवरा शरद आणि दीर विकास तिथंच बसले होते. त्यांना एकत्र पाहून तिचे पाय दरवाजातच थबकले. तिघंही माय-लेकरं एकत्र बसली होती म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं चाललं होतं. कदाचित तिचीच चौकशी चालणार होती. कारण जेव्हा हे तिघं कल्पनाताईच्या खोलीत एकत्र बसतात आणि मधुरालाही तिथं बोलवलं जातं तेव्हा तिचा अपराध सिद्ध झालाच असं समजायचं. गेल्या 6 महिन्यात मधुराला हे चांगलंच उमगलं होतं. घरातल्या कोणत्याच गोष्टी तिच्यासमोर बोलल्या जात नव्हत्या. ना नातेवाईकांबद्दल ना घरातल्या निर्णयांबद्दल. कोण येतंय कोण जातंय याचा काही पत्ता नाही. तिला फक्त एवढंच सांगितलं जायचं की कोणतं काम करायचं आहे किंवा शाळेतून येताना काय आणायचं आहे. 6 महिन्यापूर्वी तिने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि लगेच तिच्या बाबांनी शरदसोबत तिचं लग्न लावून दिलं. लग्नाला काहीच महिने झाले होते की मधुराने एका शाळेत 15,000 पगारावर नोकरी स्वीकारली. सासरी तिच्या नोकरीला कोणी विरोध केला नाही. पण तिने स्वतःसाठी काही खर्च केला की सगळ्यांच्या भुवया उंचवायच्या. त्यांच्या मते मधुराला पैशाची किंमत नाही. ती बचत करत नाही. तिचा पहिलाच पगार झाला तेव्हा त्यातून तिने सगळ्यांसाठी मिठाई घेतली आणि खास कल्पनाताईसाठी एक साडीसुद्धा आणली. जेव्हा आनंदाने तिने ती साडी कल्पनाताईंना दाखवली तेव्हा त्या काहीच बोलल्या नाहीत. रात्री जेवताना मिठाई वाढली तेव्हा सगळ्यांनी ती खाल्ली. हो, पण त्या रात्री जेव्हा मधुरा कामं आवरून तिच्या खोलीत जाणार होती तेव्हाही कल्पनाताईच्या खोलीतून तिला बोलावलं गेलं आणि पुन्हा तोच देखावा. शरद, विकास आणि कल्पनाताई तोंड फुगवून पलंगावर बसल्या होत्या. 2 मुलं त्यांच्याजवळ उभी होती. मधुरा आत शिरली आणि लगेच शरदने बोलायला सुरुवात केली. मधुरा, आईला अजिबात आवडलं नाही की तू तिला न विचारता तुझा पगार खर्च केलास. किमान एकदा विचारायला तरी हवं होतं ना. हे ऐकून मधुरा आश्चर्यचकित झाली. तिने कल्पनाताईकडे पाहिलं आणि म्हणाली, पण मी तर स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. पहिल्यांदाच पगार झाला होता म्हणून वाटलं सर्वांसाठी मिठाई घेऊन जावी. आईसाठी साडी घेतली आणि मी सगळा पगार खर्च केलेला नाही. थोडेच पैसे खर्च केले होते. उरलेले अजून माझ्याजवळच आहेत. तेवढ्यात मधुराताईंचा दीर विकास मध्येच म्हणाला, पण वहिनी, तुम्ही या घराची सून आहात. अजून तुमचा दर्जा एवढा मोठा नाही की तुम्ही न विचारता सगळ्या गोष्टी कराल. आम्हीही आमच्या आईला विचारल्याशिवाय काही करत नाही. हे ऐकून मधुराच्या मनात आलं, लहान दीर आहेस तर लहान दीरासारखा वाग. जेव्हा माझा नवरा मला विचारत आहे तेव्हा तुला मध्ये बोलायचा अधिकार नाही. पण लगेच विचार आला, उगाच घरात तमाशा नको. ती गप्प बसली. मधुरा शरदशी काही बोलू लागली तेव्हा कल्पनाताई मध्येच म्हणाल्या, हो, हे बघ सुनबाई, तू आज जे पाऊल उचललं आहेस ते एकदम बेजबाबदारपणाचं आहे. तू या घरची सून आहेस. किमान आम्हाला तरी कळवायचं होतं की तू पैसे कुठे खर्च करत आहेस. आणि तसंसुद्धा आमच्या घरात काय कमी आहे की तू असं फालतू खर्च करतेस. ही तुझी पहिली चूक आहे म्हणून मी काही बोलले नाही. पण यापुढे असं चालणार नाही. कल्पनाताईचं बोलणं ऐकून मधुरा गप्प बसली. नंतर जेव्हा शरद खोलीत आला तेव्हा मधुरा त्याला समजावू लागली. पण शरद ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. त्याने मधुरावर ओरडून गप्प बसवलं. पण त्याचबरोबर त्याने तिचं बँक खातं उघडून दिलं जे तिच्या शाळेच्या वाटेवरच होतं. आता ती पगार झाला की बँकेत जमा करू लागली. पगार जमा होताच शरदच्या फोनवर त्याचं नोटिफिकेशन यायचं. इतकंच नाही तर स्कूलमधून घरी येण्याआधी कल्पनाताई तिला फोन करायच्या. घरी येताना हे आण ते आण.
सगळा खर्च मधुराचाच चालू होता, पण त्यांचं कोणालाही काही वाटत नव्हतं. शरदला, विकासला की कल्पनाताईंना. मधुरा कल्पनाताईच्या खोलीत गेली. तेवढ्यात शरद म्हणाला, मधुरा, मला ऐकायला मिळालं की तू आज बँकेत एक RD सुरू केली आहेस. हे खरंय? मधुरा चकित झाली. तिला आठवलं की शरदच्या फोनवर बँकेची नोटिफिकेशन येते. ती विचार करत असताना शरद पुन्हा बोलला, मी तुला काय विचारतो आहे, उत्तर दे. तू RD सुरू केली आहेस का? माझा मित्र साहिल तिथेच काम करतो. त्याने सांगितलं की तू बँकेत गेलीस आणि प्रत्येक महिन्याला 5,000ची RD सुरू केली आहेस. मधुरा शांतपणे म्हणाली, हो, मी आज RD सुरू केली आहे. हे ऐकताच शरदचा स्वर कठोर झाला. मी आधीच तुला सांगितलं होतं ना, तुझ्या मर्जीने एक पैसाही खर्च करायचा नाही. तुला काही समजतंय का? स्वतःच्याच मर्जीने RD सुरू करून आलीस. एकदाही विचारावं असं वाटलं नाही? मधुरा आता शांततेने पण ठामपणे म्हणाली, शरद, मी RD विचार करूनच केली आहे. ही सुद्धा सेव्हिंगच आहे. मला माहिती आहे RD कशी चालते. उगाच काही नाही केलंय. तेवढ्याच विकास मध्येच म्हणाला, अरे वा, तुमचे पैसे, तुमचं सेव्हिंग. आम्ही तुम्हाला खर्च करायला सांगतोय का? आणि तुमचा पगार बँकेत थेट जमा न होता तुम्ही नगद पैसे का घेता, तेही न विचारता? मधुरा विकासकडे दुर्लक्ष करून शरदकडे पाहत म्हणाली, RD म्हणजे गुंतवणूकच आहे. एका ठराविक कालावधीनंतर एकत्र पैसे मिळतात. त्यात व्याजही मिळतं. माझ्या मते हे चूक नाहीच. उलट बचतीचाच एक चांगला मार्ग आहे. आम्ही तुला कोणता अनावश्यक खर्च करायला लावत आहोत? जी बचत होते ती तरी कुठं दिसते? बचत या नावाखाली तू काहीही करत असतेस. आम्हाला तर स्वतःच्याच मनाने पैसा खर्च करायचंही धाडस होत नाही. अगं, बायकांना सवय असते नवऱ्यापासून पैसे लपवून ठेवायची, पण आम्हाला तेही जमत नाही. पण इकडे बघा, ही काहीही करते. हे सगळं प्रत्येक बाईच्या हातून होतंच असं नाही. यावेळी कल्पनाताई तावातावाने म्हणाल्या, मधुरा काही बोलणार तो शरदने आवाज चढवत सांगितलं, आजपासून आम्हाला विचारल्याशिवाय तू कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची नाहीयेस. तुला काहीच कळत नाही आणि उगाचच फालतू खर्च करून येतेस. आणि हो, तुझ्या बँकेचे सगळे डॉक्युमेंट्स, ATM कार्ड, पासबुक मला दे. तुला त्याची काही गरज नाही. किती वेळा तुझ्यावर विश्वास ठेवायचा? आणि शक्य झालं तर तुझा पगार थेट अकाउंटमध्ये टाकायला सांग. हे ऐकताच मधुरा सुन्न उभी राहिली. शरद पुढे म्हणाला, आता काय तोंड बघतेस? जा लगेच ATM कार्ड, पासबुक घेऊन ये. बरं झालं सगळं माझ्या मोबाईलशी लिंक केलंय म्हणून नोटिफिकेशन येत राहतात. नाहीतर तू हे घर उद्ध्वस्त करून टाकशील. शरद, मी माझं ATM कार्ड, पासबुक देणार नाही. मला पैसे कमवता येतात आणि खर्चही कसा करायचा हे माहीत आहे. मी शिकलेली आहे. विचार करून वागते. बचत काय असते ते मलाही माहीत आहे. मधुराचं उत्तर ऐकून तिघंही संतापले. तेव्हा कल्पनाताई कडाडल्या, सुनबाई, तुला एवढंही समजत नाही की हे सगळं बायकांना शक्य नाही? हे लक्षात येत नाही का तुला? एवढीशी गोष्ट का नाही शिरत डोक्यात? माफ करा आई. मधुरा थोडक्यातच पण ठामपणे शब्दात म्हणाली, तुम्हीच म्हणत होता ना की तुमचं मोल तुम्हाला विचारल्याशिवाय 1 रुपयाही खर्च करत नाही. मग तुम्ही सुद्धा एक बाई आहात ना. मग असं का म्हणताय की हे सगळं बायकांना शक्य नाही? मग मधुरा विकासकडे वळून म्हणाली, भाऊजी, उद्या तुमची बायको आली की तिच्यावर कंट्रोल ठेवा. मला बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. आणि शरद, मी पुन्हा सांगते, मी माझं ATM कार्ड, पासबुक देणार नाही. आणि बचत कशी करायची हे मला चांगलंच माहिती आहे. हे बोलून मधुरा आपल्या खोलीत निघून गेली. पाठीमागे तिघे एकमेकांकडे पाहत स्तब्ध उभे राहिले. दुसऱ्या दिवशी मधुराने तिचा मोबाईल नंबर बँक अकाउंटशी जोडून घेतलं. आता सगळी नोटिफिकेशन तिच्या मोबाईलवर येऊ लागली. त्यामुळे शरद अजूनच चिडला. यावेळी मधुराने कोणालाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. हळूहळू सगळं पूर्वपदावर आलं. मात्र त्या प्रसंगानंतर मधुरा वारंवार टोमणे ऐकावी लागली. पण आता तिनं दुर्लक्ष करायला शिकून घेतलं होतं. जेव्हा केव्हा पुन्हा त्या विषयावर चर्चा व्हायची तेव्हा मधुरा शांतपणे उठून आपल्या खोलीत निघून जायची
आणि मागे सगळे बडबड करत राहायचे. जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.